फाइनल में जाने वाली आज की अब तक एकमात्र टीम यानी जय गजानन कुक्षेत। अब देखना है यहाँ पर दूसरी टीम फाइनल में कौन सी होगी। 8 टीमें खेल रहे हैं यानी 2 फाइनलिस्ट। ओमी केने एक बार फिर तैयार। लाउड अपील। हाइट एक जरूर मसला होगा, देखना होगा कि बॉल जाता हुआ जब तक। यस, अंपायर ने भी वही कहा है। और देखिए मॉनिश वहां पर थोड़ा सा जॉगिंग करते हुए, और वो कह रहे कि यहाँ वाला पार्ट जो है मेरा फील्डिंग पोजीशन है चंद्रकांत टकिया, और इस साइड के बॉल जाएंगे तो आपको ही पकड़ना है। यस, लेग बाई के रन से 3 रन। बिल्कुल लेग बिफोर विकेट इस टूर्नामेंट में नहीं है। यस, ऐसे ऑफिशियल अंपायर देखते तो ऐसा लगता है कि शायद टूर्नामेंट में एलबीडब्ल्यू होगा, लेकिन ऑर्गेनाइजर ने कहा नहीं है। ओमी केने एक बार फिर तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। वाओ, कड़क शॉट। थोड़ी देर पहले चाय पिया था, उसका टेस्ट भी कड़क था और ये शॉट भी कड़क है भाई। रुणाल नारायण मात्रे के बैट से निकलता हुआ ओवर द लॉन्ग ऑफ, इट्स अ माइटी 6। वो बॉलीवुड में हमने गाना सुना है, कहते हैं बेबी को बेस पसंद है और रुणाल कह रहे हैं मुझे पेस पसंद है, जितना दोगे उतना दूर। ये खिलाड़ी रन बनाता है भरपूर। बैट से 6, टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 13 पर विदाउट लॉस। गोठौली 11 गोठौली टीम। ओमी केने अब देखना कैसी गेंदबाजी करेंगे, बची हुई गेंदे इनके स्पेल की। यस, कॉट बिहाइंड। आवाज यहां तक आया कमेंट्री बॉक्स तक, इस किनारे का। और कॉट बिहाइंड। चंद्रकांत पाटिल का एक अच्छा कैच एज ए विकेट कीपर, और ओमी केने के खाते में सफलता। नौसाती दीवा टीम को मिलती हुई पहली कामयाबी। रुणाल एक सिक्सर जरूर लगाया इन्होंने लॉन्ग ऑफ रीजन में, लेकिन वापिस चलता किया है ओमी केने ने इनको। पहला झटका लगता हुआ गोठौली टीम को इस पहली पारी में। टीम का स्कोर है 13 रन ऑन अ बोर्ड। तुषार मोहंती अब गए बैटिंग के लिए इन एट नंबर 3 पर। 4 गेंदे अब तक डाला गया है ओमी केने द्वारा। अमंतर तौर पर एज ए लेफ्ट हैंडर उनको हम बैट्समैन ही देखते हैं, लेकिन बन गए ये भी बेन स्टोक जैसा कि राइट हैंडर बॉलिंग भी कर सकते हैं और लेफ्टी बैटिंग भी कर सकते हैं। बेन स्टोक भी कुछ इसी प्रकार करते हैं। तेज बॉल, फुल एंड डिलीवरी, जुप कर गेंद गई है, अता पता नहीं तुषार को। डॉट बॉल। बॉल बाउंस ही नहीं हुआ, तुषार कह रहे हैं वहां पर थोड़ा सा लो होता हुआ। और आज सुबह से देख रहे हैं कई गेंदे जब बारिश नहीं हो रही है तो स्किट कम हो रहा है और बॉल थोड़ी सी अनइवन बाउंस विकेट से। टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी नीचे रहती हुई। डॉट बॉल। ओमी आखिरी बॉल लेकर इस ओवर का टैप किया। इस बार बॉल जाता हुआ कवर रीजन में, थ्रू दी कवर शॉट, गैप में 1 रन पूरा, दूसरे की दौड़ और आसानी से 2 रन पूरा। और इसी के साथ पहला ओवर कंप्लीट, ये घोषणा करते हुए हमारे अंपायर नीरज रनौत सर। 1 ओवर के खेल के बाद टोटल स्कोर है 15 रन का ये पहला ओवर रहा इस मैच का, जिसमें एक विकेट भी आया रुणाल नारायण मात्रे के रूप में। 1 ओवर के बाद गोठौली टीम का स्कोर है 15 रन। जापान ट्रॉफी 2024 में आप सभी का स्वागत एक बार फिर। आदरणीय एमसीए मुंबई क्रिकेट एसोसिएशन के हमारे लेजेंड अंपायर प्रवीण महादेव शिंदे सर का जन्मदिन, 65वां जन्मदिन, उनके जन्मदिन के शुभ अवसर पर आयोजित किया गया टूर्नामेंट। अब बॉलिंग करने आए राइट आर्म मीडियम बॉलर चंद्रकांत पाटिल उर्फ टकिया नाम से मशहूर, एक एक्सपीरियंस और एक लेजेंड खिलाड़ी में से एक है चंद्रकांत पाटिल, जिनको काफ़ी वर्षों का क्रिकेट का अनुभव।
ओमी केने एज ए विकेट कीपर। अब पहले ओवर में 15 रन आए, अब देखना स्वराज इस ओवर में कैसी बैटिंग करेंगे। पहला बॉल, लेग ब्रेक डालने का प्रयास, लेकिन लाइन थोड़ी सी खराब। अंपायर का इशारा होता हुआ दत्ता मेहर का कि ये वाइट। स्कोर आगे बढ़ता हुआ 16, लॉस ऑफ 1 विकेट गोटोली टीम का। नेक्स्ट बॉल लेकर तैयार, जो कि पहली लीगल बॉल होगी इस ओवर की। ऑन साइड पे फ्लिक किया है, लेकिन टाइमिंग इतनी कुछ खास नहीं, हल्का सा मिसफील्ड मिड विकेट रीजन में। स्वराज और तुषार मोहंती ने पूरे किए 2 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 18। फॉर्चून इवेंट यूट्यूब के जरिए लाइव आप देख सकते हैं यहाँ पर ब्रॉडकास्टिंग टेलीकास्ट। और सबसे खास बात, वर्ल्ड कप का थीम आपको नजर आ रहा होगा। फुल टॉस, थैंक यू सो मच का यहाँ पर हैशटैग थैंक यू सो मच यहाँ पर कहते हुए स्वराज गेंदबाज चंद्रकांत पाटिल को। अब टकिया को भी पता है ये बॉल थोड़े से मैंने खराब डाला है। फुल टॉस बॉल और रबर बॉल क्रिकेट में आपको थोड़ा सा ये बेसबॉल वाला शॉट खेलना होता है, बिल्कुल वही स्टैम्प शॉट। इस 6 के साथ गोठोली टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 24। चर्चा कर रहे थे फॉर्चून इवेंट के जो स्कोरिंग दिखाया जा रहा है यूट्यूब में, काफी लाजवाब वहां पर थीम नजर आ रहा है। एक और अच्छा स्ट्रोक, बैट के नीचे बॉल, बैक टू बैक 2 गेंदे 2 सिक्सर, क्या बात है। पतरा तोड़ शॉट इस बार स्वराज मात्रे द्वारा, गेंद गया सीधा लॉन्ग ऑन के ऊपर से, बैक टू बैक 2 सिक्सर। स्वराज प्रहलाद मात्रे ऑन अ फायर। लगातार 2 सिक्स और लंबी उड़ान भरी है। स्कोर कार्ड ने भी अब जा पहुंचा आंकड़ा 30 पर, 30 रन ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ जस्ट 1 विकेट। एक ही विकेट गिरा है गोटोली टीम का। थोड़ी सी कहीं ना कहीं खराब गेंदबाजी, लाइन और लेंथ बदलनी होगी बची हुई गेंदों पे टकिया को। राइट आर्म राउंड, ये अच्छी बॉल जरूर है, लेकिन खिलाड़ी क्या बॉल तक पहुंचेंगे? 3 खिलाड़ी दौड़ते हुए, लेकिन मेरे ख्याल से नो मैंस लैंड में बॉल गिरा है ऑन साइड रीजन में। और जब तक गेंद हवा में थी, फलक में थी, तब तक 2 रन पूरे किए दौड़कर। गुड रनिंग बिटवीन द विकेट। तुषार तो ऑलरेडी फिटनेस के मामले में कमाल के हैं। स्वराज का अच्छा साथ देते हुए 2 रन पूरा किया गया है। स्कोर आगे बढ़ता हुआ अब 32-32। पहले ओवर में 15 रन, अब तक इस ओवर में 17 रन आ चुके हैं। 17 रन ऑलरेडी आ चुके हैं इस ओवर में। ब्लॉक पे बॉल डाला है, बेहतर कमबैक के चंद्रकांत पाटिल द्वारा। गेंद को खेला लॉन्ग ऑफ रीजन में। ओहो, खराब फील्डिंग धीरज पाटिल द्वारा, रोकना चाहिए था ये बॉल। और 4 रन का कॉल आता हुआ लॉन्ग ऑफ रीजन में, मिसफील्ड के जरिए 4 रन मिलते हुए यहां पर टीम गोठोली टीम को। टीम का स्कोर है 36। पुल किया इस बार, बॉल जाता हुआ यहां पर फाइन लेग रीजन में, खिलाड़ी दूर गेंद से और बाउंड्री। कमाल की बैटिंग यहां पर करते हुए स्वराज प्रहलाद मात्रे। और ये महंगा ओवर देखने को मिला है। टोटल स्कोर हो चुका है 2 ओवर के खेल के बाद 40 रन, यानी इस ओवर में 25 रन आए चंद्रकांत पाटिल के ओवर में। चलिए मोनिश कह रहे कि कहीं ऐसा ना हो जाए खाया पिया कुछ नहीं, गिलास थोड़ा बारह ना, यानी बीमार ना पड़ जाए, इसलिए बारिश की वजह से वापस लौटते हुए
रोनित मडवी अब आए हैं बॉलिंग के लिए, एक अच्छे ऑलराउंडर है। सामने तुषार मोहंती। पहली बॉल आउटसाइड ऑफ लेंथ, अंपायर ने वाइड कॉल दिया है। स्कोर आगे बढ़ता हुआ 41-41। सेकेंड ओवर में 25 रन आए। रोनित मडवी राइट आर्म ओवर द विकेट। ये भी खराब बॉल और शायद गरीबी में आटा गीला है भाई, क्योंकि वाइट के साथ साथ बाई के भी 4 रन और टोटल एक्स्ट्रास 5 रन। और आज ये पहली बार ऐसा आपको नजारा देखने को मिलेगा कि किसी बॉल पर एक्स्ट्रास के 5 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 46। कुछ अच्छे ओवर नहीं जा रहे हैं यहां पर दीवा टीम के लिए। पिछला ओवर ऑलरेडी 25 रन का ओवर था, पहले ओवर में 15 रन आए ओमी के। और ऑलरेडी इस ओवर में बिना गेंदे डाले 6 रन दे चुके रोनित मडवी। वाइट का कॉल, 1/4 ओवर भी दिया गया बाउंसर का। ऑलरेडी 7 रन आ चुके बिना गेंदे डाले इस ओवर में। स्कोर है 47। 2 ओवर के बाद स्कोर था 40। हॉरिजॉन्टल बैट स्ट्रोक खेलने की कोशिश थी ऑन दी टो और कवर रीजन में मारने का प्रयास कर, वही शैडो प्रैक्टिस में कह रहे हैं, लेकिन ऑफ स्टंप के काफी बाहर अवे फ्रॉम द बॉडी गेंद डाला गया था। बैट्समैन के रेंज से थोड़ा ये गेंद दूर। अच्छी बॉलिंग रोनित मडवी द्वारा। कमबैक की है फाइनली। 7 गेंदे एक्स्ट्रास डालने के बाद रन्स, 7 रन एक्स्ट्रा खर्च कर चुके थे इससे पहले, और इससे ये पहला लीगल बॉल जो कि डॉट आया। मिस टाइम स्ट्रोक। पुल जरूर किया था लेकिन उतना नियंत्रण में शॉट नहीं था। नो मैंस लैंड में गेंद गिरा और देखिए कितने रन दौड़कर पूरे किए जाएंगे यहां से। 3 ऑलरेडी आ चुके और ये चौथा भी होता था अगर दौड़ना चाहते थे तुषार, तो स्वराज तो रेडी थे। तो 3 रन इस बॉल पर और स्कोर आगे बढ़ता हुआ। चलिए 50 का आंकड़ा पार करती हुई कांग्रेचुलेशन टीम गोठोली टीम, 50 रन पूरे हो चुके हैं। पहला माइलस्टोन गोठोली टीम के लिए इस मैच में। 50 रन पूरे, वो भी तीसरा ओवर ही चल रहा है अभी, केवल 14 गेंदों में। ये बॉल थोड़ी सी लो बाउंस, टप्पा खाने के बाद गेंद थोड़ा नीचे रहता हुआ अनबाउंस, कह सकते हैं अनइवन बाउंस नजर आया थोड़ा सा। चौथी बॉल इस ओवर का। पुल करना चाह रहे थे, ऑफ स्टंप के काफी बाहर निकले और ये अपील जरूर की थी वाइट बचाने की, लेकिन अंपायर ने कहा जनाब ये वाइट है। एक और एक्स्ट्रा रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 51-51 पर जा पहुंचा है। रोनित मडवी एक बार फिर तैयार। सामने स्ट्राइक पे स्वराज। कमाल की बैटिंग की है स्वराज ने। 9 गेंदे फेस की है स्वराज ने, 28 पर बैटिंग कर रहे हैं। 28 रन। बाउंसर जरूर, लेकिन अंपायर का कॉल ये नो बॉल, क्योंकि ऑलरेडी आपको 1/4 ओवर दिया जा चुका था। इससे पहले आपने वाइड भी डाल दिया, यानी ये नो बॉल एज पर रूल। नेक्स्ट बॉल फ्री हिट। स्कोर आगे बढ़ता हुआ 52। फ्री हिट बॉल था, ये भी वाइट, यानी एक बार फिर फ्री हिट बरकरार। स्कोर आगे बढ़ता हुआ 53। बैटिंग एंजॉय कर रहे हैं स्वराज फिलहाल। फाइनली ये इनके स्पेल का ये 10वां बॉल था, जो कि अब जाकर ये चौथा लीगल बॉल। 2 अच्छी गेंदें डालनी और रोनित आपको। फिलहाल स्कोर हुआ है 53 रन हुए थे। एक और डॉट बॉल, आखिरी एक बॉल बाकी। फाइनली एक बॉल बचा है रोनित का।
स्कोर है 53। लास्ट बॉल इस ओवर का। मिस टाइम स्ट्रोक। देखना क्या बैट का संपर्क हुआ है, बिल्कुल बैट्समैन चल पड़े। अंपायर का भी यहां पर निर्णय, बैट्समैन कॉट बिहाइंड। हल्का सा थी कैच और एक अच्छा कैच वहां पर ओमी केने द्वारा। फाइनली 3 ओवर के बाद टोटल स्कोर हुआ है 53 और विकेट गिरा यहाँ पर स्वराज के रूप में। 28 रनों का योगदान स्वराज के बैट से इस मैच में। अब नए बैट्समैन जा रहे हैं हर्षन पाटिल। ओमी नया स्पेल लेकर एक बार फिर। पहले ओवर में 15 रन आए थे। फुल लेंथ बॉल ऑन ड्राइव किया है। बॉल जाता हुआ यहाँ पर मिड ऑन रीजन में खुद ओमी जाते हुए गेंद तक पहुंचते हुए और 2 रन आसानी से पूरा करेंगे तुषार मोंटी और उनके साथ हर्षन पाटिल। स्कोर आगे बढ़ता हुआ इस 2 के साथ गोठोली 11 गोठोली टीम का जा पहुंचा है 55 रन। अभी चौथा ओवर चल रहा है, इसके बाद एक और ओवर बाकी है। देखना लास्ट ओवर कौन डालेगा। नौसाती दीवा अगर ये मैच जीतना है तो 80-70 के अंदर सिमटना होगा यहाँ पर गोटोली टीम को, क्योंकि गोटोली टीम की बॉलिंग अच्छी है नो डाउट। ये पहला 6 तुषार मोहंती का आज के दिन का, मिड विकेट के ऊपर से हवाई अल्लाह। स्कोर आगे बढ़ता हुआ 61। पसंद करते हैं बैक ऑफ द लेन बॉल पर पुल शॉट खेलना और उनको ऐसी गेंदें मिलेगी तो वो बख्शने वाले नहीं है। 6 रन उनके बैट से। स्कोर आगे बढ़ता हुआ 61। ओमी को अब थोड़ी सी लाइन और लेंथ बदलनी होगी, क्योंकि अगर इस एरियाज में बॉलिंग करेंगे तो तुषार हावी है। अब तक शुरुआती 2 गेंदों में 8 रन आए इस ओवर में। ओमी राइट आर्म ओवर द विकेट। ऑन साइड में बिग हिट करने का प्रयास था, बैट के बिल्कुल बॉटम में गेंद लगाया। गेंद जाता हुआ यहाँ पर मिड ऑन रीजन में एक बार फिर ओमी दौड़े, लेकिन 2 रन पूरा। गुड रनिंग तुषार मोंटी द्वारा। स्कोर आगे बढ़ता हुआ 63। शुरुआती 3 गेंदें जिसमें अब तक रन आए 10। ब्लॉक में बॉल, वेल बॉल, फॉलो थ्रू में रोकने का प्रयास, 1 हैंडेड, लेकिन 1 रन लेने से रोक नहीं पाएंगे वहां पर ओमी एज अ बॉलर। थ्रू में लगातार पूरा अपना 100% एफर्ट डाल रहे हैं एज अ बॉलर। अब बैटिंग करते हुए आपको ओपनिंग नजर आएंगे, लेकिन यही दिमाग में चल रहा है कैसे करके 80 के अंदर इनको रोके। लेकिन यहाँ से एक अच्छा चांस है कि 90 तक पहुंचने का गोठोली टीम को, अगर देखा जाए तो। अगर बैटिंग दमदार होती है तो, क्योंकि हर्षन भी बड़े स्ट्रोक लगा सकते हैं नो डाउट। फिलहाल स्कोर है 64। ओमी की अच्छी कमबैक, वेल बॉल ओमी। आखिरी 1 गेंद बाकी। पहले स्पेल में 15 रन दिए थे, इस स्पेल में अब तक रन दिए सिर्फ 11। आखिरी बॉल। फुल टॉस बॉल था, बैट का अंदरूनी किनारा, फ्रेंच कट शॉट। बॉल जाता हुआ यहां पर लॉन्ग लेग रीजन में, और देखना क्या बाउंड्री तक टच कर पाएगी गेंद या नहीं। तुषार गाउन वहां पर पहुंचे। अच्छा ट्राई वहां पर तुषार गाउन दवर, लेकिन यहां पर 3 रन पूरे कर लिए गए। यानी टोटल स्कोर 4 ओवर के बाद 67। लास्ट ओवर देखना किसको दिया जाएगा।
लक्ष्मण राज वहां पर फील्डर। अच्छा, मोनिश का अच्छा यहाँ पर एफर्ट, लेकिन बाउंड्री आता हुआ इस बीच। लक्ष्मण केनी बॉलिंग कर रहे हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ 71 इसी के साथ। प्रेमानंद केनी की तरफ से अगर हैट्रिक लेते लक्ष्मण तो आपके लिए 500 रुपए का इनाम। प्रेमानंद की तरफ से इनाम लक्ष्मण के लिए। लेफ्ट आर्म ओवर, अच्छी बॉलिंग कर रहे हैं भाई। इस बार इन फ्रंट ऑफ स्क्वायर गेंद गया है चंद्रकांत पाटिल आते हुए स्क्वायर लेग से। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ अब जा पहुंचा 72। लक्ष्मण के ने एक बार फिर तैयार, पुल किया है, टाइमिंग अच्छी, 6 रन नो डाउट। एक और लाजवाब स्ट्रोक तुषार मोहंती द्वारा। स्कोर आगे बढ़ता हुआ अब जा पहुंचा है 78 रन ऑन अ बोर्ड। विकेट गिरा है सिर्फ अब तक 2, स्वराज और रुनाल का। तुषार एक एंड से अच्छी बैटिंग करते हुए जब जब उनको अपॉर्चुनिटी स्ट्राइक मिल रहा है। कितनी बार बैटिंग करते हो? 9 गेंदे फेस कर चुके हैं तुषार मोहंती और 22 पर बैटिंग कर रहे हैं लक्ष्मण केनी। एक बार फिर तैयार, 3 गेंदे बाकी। फुल टॉस, एक और 6, तीसरा सिक्सर तुषार मोहंती के लिए और टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ इस सिक्सर के साथ अब जा पहुंचा है 84। और लग रहा है कि 90 का आंकड़ा पार करेगी गोठोली टीम। ओमी केने के काफी बहुत बड़े सपोर्टर है। जहां जहां ओमी बैटिंग के लिए मैच खेलने जाते हैं वहां वहां लक्ष्मण जाते हैं और कजन ब्रदर आप देख सकते हैं ओमी के, और गाइड कर रहे हैं ओमी कि बची हुई गेंदें कैसे डालनी है। देखिए उनको भड़किए मत, पहला ही मैच खेल रहे हो यहाँ पर कह सकते हैं तौर पे, इतने बड़े प्लेटफॉर्म पे गेंदबाजी। और लक्ष्मण भी कह रहे हैं कि गांव में चलता है बॉलिंग, लेकिन यहाँ पे थोड़ा सा कठिन है भाई, रबर बॉल है ऊपर से। 2 गेंदें बाकी बची हुई, स्कोर है 84 तुषार मोहंती। और ये देखना अंपायर का कॉल क्या आएगा। फिलहाल तो 6 कंफर्म है। चलिए अंपायर ने नहीं दिया, इट मींस ये लीगल बॉल है। यस, बैटिंग टीम ने रिव्यू लिया है क्योंकि हमने पहले अनाउंसमेंट किया था दोनों टीमों को एक एक रिव्यू है। वेस्ट हाई का बीमर के लिए आप एक रिव्यू ले सकते हैं। अंपायर है हमारे, चेक करेंगे एक बार डिसीजन। 6 रन तो कंफर्म है, अब देखना क्या ये लीगल बॉल है या नहीं। और प्रेमानंद केनी के पैसे बच गए फिलहाल। इट्स अ नो बॉल, रिव्यू सक्सेसफुल। बैटिंग टीम ने रिव्यू लिया था। स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 91 रन। क्या 100 3 डिजिट पे स्कोर पहुंचेगा देखना है लक्ष्मण के ने। स्लॉक स्वीप किया जरूर है और शायद एक और 6 होगा, बिल्कुल अनदर मैक्सिमम। और चलिए इसी के साथ 100 का आंकड़ा पार। 97 हुए फिलहाल, एक बॉल बाकी है। चालीस पर बैटिंग कर रहे तुषार, 2 गेंदे बाकी है अभी भी और स्कोर हुआ है टोटल 97।
आज के दिन का सबसे उच्चतम स्कोर, हाईएस्ट स्कोर किसी टीम द्वारा। 2 गेंदे बाकी है अभी भी, 2 बॉल्स टू गो। स्कोरर भी थोड़े से, एक सेकंड, स्कोरर भी थोड़े कंफ्यूज है, सॉरी सॉरी सॉरी, 1 बॉल बाकी। स्कोरर ने हमारे पहली बार इतना स्कोर देखा है, 97। ये वाइट, $98। इस ग्राउंड पर 100 रन चेज हुए, ऐसा नहीं कि 100 रन चेज नहीं हुए। कुमार 11 तुर्बे ने वो कारनामा किया था। बैकफुट पर स्वीपर कवर के रीजन में वॉलीबॉल चलता हुआ वहां पर, और 4 रन, और इसी के साथ 100 रन का आंकड़ा पार किया है। अभिनंदन गोठवली टीम, लेकिन मैच अभी बाकी है। 103 का टारगेट, 102 रन हुआ है, 103 का टारगेट। कमाल की बैटिंग की है एक बार तुषार मोहंती के लिए, जोरदार तालियां। 44 रन की पारी तुषार मोहंती आपने खेली आज। इस सीजन का मेरे ख्याल से बेस्ट स्कोर उनका। शुरुआत अच्छा दिया स्वराज ने, 28 रन उनके बैट से निकले, और तुषार मोहंती के बैट से 44 रन। टोटल स्कोर है 102, 103 का टारगेट। आखिरी ओवर में काफी ज्यादा रन आए। लक्ष्मण ने अच्छा ट्राई किया, 35 रन जरूर गए, लेकिन अब ओमी केने के ऊपर पूरी जिम्मेदारी। 103 रनों का लक्ष्य। कुशल 11 जय गणेश सारसोले क्रिकेट क्लब जापान स्पोर्ट्स क्लब मुंबई आयोजित जापान ट्रॉफी 2024। प्रवीण महादेव जी शिंदे सर, लेजेंड अंपायर हमारे, साथ ही साथ दीपेश जो उनके सुपुत्र है, काफ़ी कड़ी मेहनत। रवि मेहर लारा, सारसोले टीम द्वारा 103 का टारगेट है, और ओमी को पता है ग्राउंड में ये टारगेट चेज हुआ है। कुमार 11 तुर्बे टीम ने किया था, और लेफ्ट हैंडर बल्लेबाज वो भी थे भूषण उत्तम पाटिल, जिन्होंने यहाँ पर अर्धशतकीय पारी लगाकर वो रन चेज किया था। वही काम करना है ओमी को भी। वो 4 ओवर का मैच था, ऊपर से 4 ओवर में अगर 103 चेज हो सकते तो ये तो 5 ओवर का गेम है। पॉजिटिव माइंड के साथ बैटिंग करे तो चेज हो जाएगा स्कोर। फिलहाल पलड़ा तो भारी है यहाँ पर टीम गोठवली टीम की। तुषार मोहंती सीजन बेस्ट स्कोर, 44 रन इस पाउसली रबर बॉल में बनाया अब तक उन्होंने। 35 सांगू शकत नाही मी, म्हणून काय आहे तो लक्ष्मण। लारादा कोपरी टीमला बोलून ठेवा, लगेच यानंतर त्यांची मॅच असेल। नेरूला गेल्या खेळायला। रेन रेन कम अगेन, वापिस बारिश आता हुआ दोस्तों एक बार फिर। फिलहाल पहुंचा नेरुल गांव, सारसोले गांव तक आने में उसको 2-3 मिनट लगेंगे। तुषार मात्र 6 रन से दूर रह गए अपने अर्धशतक से, वरना ये पहला 50 होता आज के दिन का। स्वराज ने अच्छी बैटिंग की, 28 रनों का योगदान उनके बैट से। ओमी प्रकाश के ने अब उनके साथ उतरे धीरज पाटिल। 103 रनों का लक्ष्य। पॉजिटिव माइंड के साथ बैटिंग करेंगे तो टारगेट चेज हो सकता है, क्योंकि ऑलरेडी इस मैदान पर 106 रनों का लक्ष्य चेज हुआ है 4 ओवर में।
थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर टार्गेट आपल्याला पाहायला मिळतोय 103 धावांचं टार्गेट आहे. फलंदाजीसाठी ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळेल. ओमी प्रकाश केणी आणि त्याच्याबरोबर धीरज पाटील असे दोन खेळाडू आहेत. 103 धावांचं टार्गेट आहे, म्हणजे 30 बॉलमध्ये 103 धावा करायचे आहेत. टार्गेट मोठं आहे, पण ओमी केणी हे नाव देखील सध्याच्या घडीला फार मोठं आहे. ज्या नावाने सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट अक्षरशः दणाणून सोडलाय. ग्रामीण क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपला बोलबाला दाखवलाय. तो आउटस्टँडिंग इम्प्रेसिव्ह केणी या मॅच मध्ये मैदानामध्ये पाहायला मिळते. हर्षद पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. यशांच्या मागे ऋण आलं. नारायण म्हात्रे पाहायला मिळतोय आणि पहिला बॉल या दुसऱ्या इनिंगचा. पहिल्याच बॉलवर शॉर्ट आर्म पुल केलाय. फटका चांगला आहे. कॅच घेतली जातीये. सीमा लगत ब्रश झालाय आणि पहिल्याच बॉलवर संधी आली होती, पण संधीचं सोनं करता आलं नाहीये गोठिवली 11 गोठिवली टीमला. 103 धावा करायच्या असतील तर ओमी केणीला या 5 ओव्हर पर्यंत इकडे थांबावं लागेल. काय बॅटिंग गेली स्वराज म्हात्रे. त्याचबरोबर तुषार मोहंतीची अफलातून इनिंग पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. आगाज आणि अंदाजाने षटकार लगवलाय. चांगला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा कोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर. पहिल्या बॉलवर शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, षटकार आला जरूर, पण दुसऱ्या बॉलवर माझा धमाका दाखवतोय हर्षद पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. एक चांगली बॅटल, चांगली कॉन्टेस्ट पाहायला मिळते. अकोट टप्प्याची गोलंदाजी तुम्ही ओमी केणीला कराल तर त्याचा भूदंड भरावा लागेल. आणि यावेळी अकोट टप्प्याच्या बॉलवर फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. ओमी प्रकाश केणी केंद्रीय मंत्री चषक गाजवली होती. राष्ट्रवादी चषक भिवंडीची स्पर्धा गाजवली होती. मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार आपल्या नावी केलंय. माथेरानच्या स्पर्धेमध्ये 106 धावा करून ज्याने विक्रम केलाय असा खेळाडू. बॉल सोडून दिलाय. ऑफस्टम्पच्या बाहेर अंपायरचा कॉल येते वाईट बॉल. अनेक विक्रम आहेत या खेळाडूच्या नावावर. 6 बॉलमध्ये 6 षटकार असतील. अग्रिकोळी प्रीमियर लीग मध्ये लगातारच्या 3 मॅच मध्ये 3 अर्धशतक याच खेळाडूच्या नावावर आहेत. अकोट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सिंगल मिळते, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलाय. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावर. म्हणजेच प्रत्येक षटकामागे सचिन 20 धावा करावा लागतील. आव्हान मोठं आहे. इरादे देखील, स्वप्न देखील तितकेच मोठे, प्रयत्न देखील तितकेच मोठे ठेवावे लागतील नवसाथी दिवा संघाला. नवसाथी दिवा संघाचा सध्याचा परफॉर्मन्स इतका चांगला नाहीये. नवी मुंबईमध्ये मोठ्या स्पर्धा जिंकल्या नाही, पण नवी मुंबई बाहेर भिवंडी, कल्याण, डोंबिवली, पनवेल या परिसरामध्ये नवसाथी टीमने खूप चांगली कामगिरी केली. या मॅच मध्ये काय करतो त्याकडे लक्ष असेल सगळ्यांचंच. इथे देखील पुन्हा एकदा पुलचा फटका. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू जातोय वडिश लॉंग ऑन रीजन मध्ये. क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. धावचीची संधी आहे. अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं. धीरज पाटीलला इथे धावचीच्या स्वरूपात परतावा लागेल. गरज नसताना धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. कुठलाही बॉल पेस न करता मात्र इथे धीरज पाटीलला परतावा लागेल. एक गडी बाद टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावर. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 16 धावा धावफलकावर लागलेत. 16 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. नवसाथी दिवा टीम 103 धावांचा पाठला करत असताना धीरज पाटील परतलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोनित मडवी. एक अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंग साठी इतकी मोठी बॅटिंग लाईनअप नाहीयेत नवसाथी टीम्स कडे. चंद्रकांत पाटील सारख्या एक खेळाडू आहे. रोनित मडवी नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. शेवटचा बॉल आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 5 ओव्हरचा सामना.
103 धावांचं टार्गेट आहे. 16 धावा धावफलकावर लागलेत. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. हर्षन पाटीलने आपलं षटक संपवलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 16 धावा. 16 धावा धावफलकावर लागलेत. 103 धावांचं टार्गेट आहे. आता येणाऱ्या 24 बॉलमध्ये करायचे 87 धावा. धावा गरज आहे. 24 बॉल 87 धावा होऊ शकतील. प्रत्येक षटकामध्ये 22 ही सरासरी राखावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज स्वराज प्रल्हाद म्हात्रे या खेळाडूने देखील कमी वयात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. अनेक स्पर्धा गाजवल्यात या खेळाडूने. पहिला बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. ही बॅटल ही कॉन्टेस्ट पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये येतात. कारण या दोन खेळाडूंचा एकमेकांविरोधामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. एक बॅटल आहे, कॉन्टेस्ट आहे, खुन्नस आहे, एक टशन आहे या मॅच मध्ये. स्वराज म्हात्रे वर्सेस ओमी केणी. आपटी बार करण्याचा प्रयत्न केलाय आणि यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. खराब चेंडूवर चांगला समाचार घेतलाय ओमी केणीने आणि चेंडू सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर. 23 धावा धावफलकावर लागलीत. 22 धावा धावफलकावर लागलीत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे एक चांगला फटका आहे. गॅप मध्ये आहे. तुषार मोहंतीच्या डोक्यावरून चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषा पार. चौकार. लाजबाब बॅटिंग. एक हाती झुंज देत असताना त्याच दरम्यान या विभागाला सुसज्ज, सुसंस्कृत आणि सुरक्षित बनवण्यासाठी ज्या सन्माननीय नगरसेवकाचा सिंहाचा वाटा आहे ते अतिथी मान्यवर आदरणीय सूरजदादा पाटील यांचं आगमन झालंय. वेलकम, सुस्वागतम. डॅशिंग डायनॅमिक असं व्यक्तिमत्व सूरजदादा पाटील यांची उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम दादा, आपलं सहर्ष स्वागत आहे. डेड बॉलचा इशारा केला जातोय. या मागच्याच महिन्यामध्ये सूरजदादा यांच्या वाढदिवसानिमित्तानं एक नगरसेवक चषक ही एक दिवसीय स्पर्धा रंगली होती. कला, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी ज्या व्यक्तीने उल्लेखनीय कामगिरी केली आणि आता मात्र ओमी केणीची बॅटिंगची कामगिरी मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळते. वाडा बॅटिंग, सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. एक हाती झुंज लढवत असताना 32 धावा धावफलकावर लागलेत. 103 धावांचा पाठलाग करत असताना टीम 9 दिवा. ओमी प्रकाश केणी काय बॅटिंग करतोय. 4 षटकार आणि 1 चौकारासह आपल्या टीमसाठी खेळतोय. 9 बॉलमध्ये 31. अर्धशतकाचा बादशाह ज्याला म्हटलं जातं. 50 पेक्षा अर्धशतक या ओमी केणीच्या नावावर आहेत सध्याच्या हंगामामध्ये. आणि कारकिर्दीपासून आतापर्यंत अनस्टॉपेबल, आउटस्टँडिंग, माइंड ब्लोईंग, इम्प्रेसिव्ह केणीचा धमाका पाहायला मिळतोय. 103 धावा करायचे 5 ओव्हरमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दुसरं षटक येथे मार्गस्थ असताना 32 धावा धावफलकावर लागलेत. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. तुषार मोहंती काय काढलंय. मिस टायमिंग स्ट्रोकला देखील षटकारामध्ये कन्वर्ट करण्याची ताकद तुमच्यामध्ये पाहिजे. त्याचं नाव आहे ओमी केणी आणि या मैदानामध्ये तेच बरसत असताना वाडा बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर ओमी प्रकाश केणी. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 2 बॉलमध्ये 2 षटकार लागवले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 38. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. आणखीन एक आपटी बार. आपकी बार. चेंडू सीमा पार. षटकार. नो बॉल प्लस षटकार. स्वराज म्हात्रेच्या गोलंदाजीवर चढवलेला हल्ला. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. तुम्हाला वाचायचं असेल तर आक्रमण करावा लागेल. या मंत्राचा, या तंत्राचा वापर करून केलेली फलंदाजी. ओमी केणी काय बरसलाय, काय बॅटिंग करतोय. पैसा वसूल बॅटिंग.
टीमची धावसंख्या 45. टिट फॉर टॅट, जसाच तसं उत्तर. वैयक्तिक 43 या आकड्यावर खेळतोय ओमी केणी. फ्री हिटचा बॉल असेल, अंपायर इशारा करत असताना नो बॉलवर. आता मात्र कशा पद्धतीने प्रहार केला जाईल. 45 म्हणजेच 11 बॉलमध्ये 45 धावा आतापर्यंत लगवल्या गेल्यात नवसाती दिवा टीमने. वैयक्तिक 43 या आकड्यावर खेळतोय. शेवटचा बॉल फ्री हिटचा बॉल आहे. मुफ्का चंदन, घिस मेरे नंदन, व्हाट अ शॉट. लगातारच्या 4 बॉलमध्ये 4 षटकार लगवले गेले टोमी केणीच्या बॅट मधून. व्हाट अ बॅटिंग, मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स. 51 धावा फलकावर लागलेत. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स याग आहे. अजूनही जर पाहिलं तर 18 बॉल आणि 52 धावांची आवश्यकता. धावा कितीही करा पण त्या धावा बघा, मागच्या इनिंगच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 35 धावा आल्या होत्या, पण स्वराज म्हात्रेने या ओव्हरमध्ये देखील 35 धावा खर्च केल्यात. म्हणजे हिसाब बराबर झालाय. आता हिसाब बाकी आहे. ही मॅच कुठपर्यंत जाते. सुपर मॅच, सुपर सामना. जपान चषक 2024. आदरणीय प्रवीणजी शिंदे साहेब, ज्याने गेली अनेक वर्ष मुंबई क्रिकेटसाठी आणि अनेक क्रिकेटरांना घडवण्यासाठी आपलं जीवन समर्पित केलंय, अशा आदरणीय व्यक्तीला इथे वाढदिवसानिमित्तानं दिलेली भेट. 65वा वाढदिवस दिमागदार सोहळा रंगत असताना 49 या आकड्यावर खेळतोय ओमी केणी. आपल्या बॅटिंग मध्ये 12 बॉलचा सामना करत असताना यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे. आज तुषार मोहंतीच्या आजूबाजूला चेंडू पाहायला मिळतील आणि रोणीतला देखील परतावा लागेल. 2 खेळाडू शून्यावर परतलेत. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 51 या आकड्यावर. 51. लॉस ऑफ 2 विकेट. आज आदरणीय सूरजदादा पाटील उपस्थित आहेत. ह्या विभागाला सुंदर आणि सुरक्षित बनवण्यासाठी ज्या व्यक्तीचा सिंहाचा वाटा आहे, ज्या व्यक्तीने नवी मुंबई महानगरपालिकामध्ये असताना मात्र ॲज अ नगरसेवक म्हणून, महामंत्री म्हणून अनेक उपक्रम या विभागामध्ये राबवलेत. अनेक गरजू विद्यार्थ्यांसाठी, शाळांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या गोष्टींसाठी अनेक आंदोलने केलेत. कमी वयात समाजकार्यापासून आधी नगरसेवक म्हणून असा प्रवास करत असताना आज नवी मुंबईचा शिरीदार आणि एक अभ्यासू नगरसेवक म्हणून ज्यांची प्रचिती आहे, सूरजदादा पाटील यांचं आगमन या मंचावर पाहायला मिळते. आणि जे फ्लेक्स आहेत, जिथे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर असतील, सूर्यकुमार यादव असतील, असे अनेक खेळाडू पाहायला मिळतील, रोहित शर्मा असतील, तिथे मात्र सूरजदादांची प्रतिमा देखील प्रवीण शिंदे सरांच्या सोबत पाहायला मिळते. यावेळेस हर्षल पाटीलच्या बॅट मधून येतोय पहिल्याच बॉलवर षटकार. प्रत्येक खेळाडू 4 घेऊन आलाय. मागचे 2 खेळाडू मात्र शून्यावर परतलेत, पण टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 57 या आकड्यावर. 57 धावा फलकावर लागलेत. काय बॅटिंग सुरू आहे. गरज आहे साथ देण्याची. ओमी केणी एका बाजूने झुंज देतोय, ज्याने 12 बॉलमध्ये आतापर्यंत 49 धावा आपल्या नावी केल्यात. आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळेल, ज्याने 50 पेक्षा जास्त अर्धशतक आतापर्यंत कारकिर्दीमध्ये लगवलेत. आता आणखीन एक मोहर लागेल. फुलरलेचा चेंडू ऑन साइडला ऑन ट्रॅक केला. क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होईल. आणखीन एक विकेटचं पतन. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 53. 57 धावा फलकावर लागलेत. चांगली मॅच आहे. ओमी केणीला साथ द्यावी लागेल. स्ट्राइक रोटेट करावी लागेल. बॅटिंग लाईनअप मध्ये इतकी डेप्थ नाही आहे, कारण की आतापर्यंत 3 गडी बाद झाले. चंद्रकांत पाटील एक्सपिरियन्स खेळाडू आहे, त्यामुळेच आता एखादा विकेट पडली, एखादी जर विकेट प्राप्त झाली तर गोठिवली 11 गोठिवली टीम मॅच मध्ये कमबॅक करेल. पण सध्याच्या घडीला टेन्शन असेल ते ओमी केणीचं. चर्चा केली जाते निलेश पाटील, त्याचबरोबर हर्षन पाटील असतील आणि रुणाल म्हात्रे
हे 3 खेळाडू आपला एक्सपिरियन्स शेअर करत असताना चांगला खेळ आहे. अप्रतिम असं आयोजन. जपान चषक ह्या स्पर्धेने सगळ्यांचंच लक्ष वेधलंय. काय आयोजन पाहायला मिळते. प्रत्येक संघाला सन्मान चिन्ह, प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच आणि पावसाळी स्पर्धेमध्ये देखील अशी भली मोठी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रवीण शिंदे सरांनी जे काही आपल्या कारकिर्दीमध्ये क्रिकेट खेळामध्ये जे काही आपलं योगदान दिले त्यासाठी समर्पित करणारी ही ट्रॉफी आहे, ही स्पर्धा आहे. चंद्रकांत पाटील टक्या हे नाव जर पाहिले तर कुक्षेत गावापासून सुरुवात झाली होती. कारण की कुक्षेत नाईट स्पर्धा मला आजही आठवतंय की त्या नाईट स्पर्धेमध्ये चंद्रकांत पाटील एकविरावरून आला होता आणि आल्या आल्या षटकार चौकार लगवले होते. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं याच कुक्षेत मैदानामध्ये चंद्रकांत पाटील हे नाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये झळकलं. लॉकडाऊन इंटरव्ह्यूमध्ये देखील चंद्रकांत पाटील यांच्याशी आम्ही चर्चा केली होती. त्यावेळेस त्यांनी वक्तव्य केलं होतं की कुक्षेत गावाची नाईट स्पर्धा मी कधीच विसरणार नाही. आणि आज त्याच कुक्षेत गावातील भाग्य विधाते आदरणीय सूरजदादा पाटील यांची उपस्थिती पाहायला मिळते. ओमी केणी पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये 49 या आकड्यावर खेळतोय. 12 चेंडूचा सामना केलाय. टीमची धावसंख्या 58 या आकड्यावर. पण हे षटक अप्रतिम म्हणावं लागेल. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसऱ्या बॉलवर विकेट, त्यानंतर सिंगल हर्षन पाटील. खोलबटाप्याचा चेंडू अशा तऱ्हेने ओमी केणीच्या बॅट मधून पहिली धाव आली आणि इथे मात्र अर्धशतक. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. अर्धशतकाचा बादशाह, नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा किलर मिलर ओमी प्रकाश केणीच्या बॅट मधून आलाय अर्धशतक. लाजबाब खेळी, अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली ओमी केणी. टीमची धावसंख्या 59 म्हणजे अजूनही 42-44 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. हर्षन पाटील चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतोय. 13 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू, यशांचा वेध आणि फलंदाजाला परतावा लागेल. तिन्ही बॅट्समन एक एक बॉल फेस करून मात्र बाद होताना पाहायला मिळाले. 3-4 गडी बाद टीमची धावसंख्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 59 या आकड्यावर. 59 धावा. नवसाती दिवा टीमच्या डगआउट मध्ये बॅटिंगला कोण जाईल असा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. आज रितेश मडवी उपलब्ध नाहीये. आज अक्षय पाटील उपलब्ध नाहीये. गिरीश सावंत उपलब्ध नाही. हे 3 अतिरिक्त बॅटर इथे नसताना मात्र कुठेतरी टीम बॅकफुटला जाते. 12 बॉल मध्ये 44 धावा करायच्यात. म्हणजे जी 22ची सरासरी राखायची होती ती 22ची सरासरी अजूनही राखावी लागेल. वन हँड मॅच जिंकू शकतो त्यासाठी करामत करावा लागेल. आठवतंय की ज्यावेळेस 2023चा विश्वचषक अगदी ऑस्ट्रेलियन टीमचे अनेक खेळाडू बाद झाले होते. अगेन अफगाणिस्तान मॅक्सवेलची झुंजावत खेळी, द्विशतक झळकवलं आणि ते सामना जिंकून मात्र विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. आता मात्र ओमी केणीला त्याच पद्धतीने गेम प्लॅन करावा लागेल. कशा पद्धतीचा क्रिकेट खेळावा लागेल. चला सामना स्पीडअप करा. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे 44 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज वापरला जातोय. हितेश पाटील नवीन यंगस्टर खेळाडू आहे. विश्वास दाखवलाय कॅप्टन निलेश पाटील. गोठिवली 11 गोठिवली टीम. मागच्या षटकामध्ये 3 गडी बाद आपल्याला पाहायला मिळाली. येस, थँक्यू व्हेरी मच सूरज दादा. फायनल आणि बक्षीस वितरण सोहळ्यानिमित्तानं नक्कीच आपली भेट होईल आणि आपण देखील चर्चा करणार आहोत.
थँक्यू व्हेरी मच. आपण धावती भेट का होईना इथे आम्हाला दिली त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. 12 बॉल 44 धावा. यावेळेस पहिला बॉल फेकून दिलाय डाऊन द ग्राउंड, सीमारेषे पलीकडे. लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. ओमी केणीच्या बॅट मधून षटकार आलाय. जोपर्यंत हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत नवसाती दिवा टीमचा या मॅच वर ताबा आहे. नाव आहे ओमी प्रकाश केणी. मैदानामध्ये आपला खेळ दाखवत असताना पहिल्या बॉलवर झेल सुटला होता, पण झेल काय काय दाखवेल तुम्हाला सांगता येणार नाही. कॅच पकडली होती, पण या कॅच वर मात्र बरंच झाला होता. सुपर बॅटिंग ओमी केणी. बॅटची एज लागले, चेंडू जातोय बिहाइंड विकेट कीपर. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि यस 2 धावा कंप्लीट. चांगला गेम प्लॅन, चांगली रणनीती, चांगला खेळ सुरू आहे. 1 मॅन आर्मी. आता गोठिवली 11 गोठिवली टीमला फक्त एकच ध्येय असेल, ही मॅच जिंकायची. ओमी केणीला कसं बाद करावं. 2 बॉलमध्ये 8 धावा आलेत. 22 सरासरी राखायची आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 67. या आकड्यावर 10 बॉल 36 म्हणजे 10 बॉल मध्ये 6 षटकार मारावे लागतील नवसारी दिवा टीमला. फुलर लेनचा चेंडू, ज्युसी फुलटॉस वर समाचार. षटकार. फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय आणि बीमर साठी रिव्ह्यू आहे. अंपायर आमच्या सोबत जोडले गेलेत शशी मेहर सर, आणि अंपायरचा कॉल काय देतील फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं जाईल. तोपर्यंत नवसाती दिवा टीमच्या हृदयाचे धोके धगधग करत असतील, पण षटकार जरूर आलाय. 6 धावा जरूर आलेत. पाहिलं जाईल, पाहणी केली जाईल कशा पद्धतीने हा बॉल कंबरेच्या वर होता की कंबरेच्या खाली, त्याची पाहणी करत असताना नो बॉल, आणि नो बॉल वर षटकार आलाय. म्हणजे एक रिव्ह्यू गमावलाय गोठिवली 11 गोठिवली टीमने. 1 मॅन आर्मी ओमी केणी. आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 30 धावांची 29 धावांची आवश्यकता. फ्रेडचा बॉल. प्रेशर 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 आहे गोलंदाजावर. हितेश गोलंदाजी करत असताना पहिल्या 2 बॉल मध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्यात 13 धावा. ओमी केणी वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय, चांगली बॅटिंग करतोय. थोडासा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला होता, लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 75 या आकड्यावर. 10 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 28 धावा. दुसऱ्या मॅच मध्ये 10 बॉल मध्ये 25 धावा डिफेंड झाल्या आणि त्या केल्या जय गजानन कुकशेट टीमने. इथे फटका हवेत आहे. फ्री हिटच्या बॉलवर झेल पकडलाय, पण फलंदाज बाद होऊ शकणार नाही. प्रेशर मध्ये आहे, प्रेशर मध्ये आहे गोठिवली 11 गोठिवली टीम. आता समीकरण आलाय 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. 17 बॉल मध्ये 66 या आकड्यावर खेळतोय. व्हॉट अ बॅटिंग. ओमी केणी 77 धावा दाखल करावं लागलीत. 9 बॉल 26 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल. बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अंपायर कॉल करत असताना नीरज राणावत आणि दत्ता मेहर हे 2 अंपायर. निलेश पाटील थोडासा कानमंत्र देत असताना यंगस्टर खेळाडू आहे, त्याच्यावर विश्वास दाखवलाय. 103 धावा करत असताना एक कॉन्फिडन्स आला होता, पण जशी सुरुवात झाली मॅचला
पहिल्याच बॉलवर संधी चालून आली होती, ती संधी गमावली. पण त्यानंतर मात्र या मॅच मध्ये एक हाती झुंज देत असताना ओमी केणी, व्हॉट अ बॅटिंग. 9 बॉल 25 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस बॉल पुन्हा एकदा लाईन मिस केली आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अनेक 9 बॉल, अनेक व्हाईट बॉल इथे घातक ठरेल या मॅच मध्ये. सुपर मॅच, सुपर डुपर सामना आहे. 9 मध्ये 24 करायचे आहेत. 9 चेंडू 24 धावा. फ्लाय स्लिप तैनात आहे. एखादी कॅच फ्लाय स्लिप मध्ये गेली तर कॅरी होऊ शकतो, त्यासाठी प्रोटेक्शन लावलंय. एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे. यावेळेस फटका हवेत आहे. चेंडू जातोय थ्रू द कव्हर. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तो प्रयत्न यशस्वी होत असताना 2 धावा कंप्लीट झाल्यात. स्वतःवर स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न इरादा आणि त्याच इरादाने बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या 81. 22 करायचे आहेत. 8 बॉल 22 धावा. पण शेवटचं षटक कुठला गोलंदाज वापरला जाईल? शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 8 बॉल 22 धावा. व्हॉट अ मॅच. हे 2 बॉल फार इम्पॉर्टंट असेल नवसादी देवा टीमसाठी आणि गोठिवली 11 गोठिवली टीमसाठी. व्हॉट अ मॅच. 103 धावांचं टार्गेट पार करत असताना 8 बॉल 22 धावाची गरज आहे. आखू टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला होता. व्हाईट बॉल. चौथ्यांदा व्हाईटचा इशारा अंपायर या षटकामध्ये करत असताना एक नो बॉल देखील हाताळलाय. खराब गोलंदाजी आतापर्यंत. स्वराज म्हात्रे 35 धावा खर्च केल्या, पण इम्प्रेसिव्ह गोलंदाजी म्हणावं लागेल हर्षन पाटीलची. इथे फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. गोलंदाज तिकडे पोहोचेल की काय? कॅच फार इम्पॉर्टंट होती. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 84 या आकड्यावर. आता 7 बॉलचा खेळ बाकी आणि 7 मध्ये करायचे 19 धावा. कॅच उडाली होती. असं वाटलं होतं की झेल होऊ शकेल, पण बॉल पर्यंत पोहोचण्यास कुठेतरी उशीर केलाय. शेवटचा बॉल आहे. या बॉलवर कशा पद्धतीने ओमी केणी क्रिकेट खेळतोय, षटकार लगवेल की स्ट्राईक आपल्याकडे घेईल याकडे पाहिलं जाईल. इम्पॉर्टंट बॉल आहे. इथे डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक संपलं गेलंय. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. कहाणी में ट्विस्ट आहे. आता समीकरण आहे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. कुठे जाऊ नका. जपान चषक 2024 प्रवीण शिंदे सरांच्या वाढदिवसानिमित्ताने चाललेला क्रिकेटचा घमासान आणि या घमासानामध्ये एक बिग बॅटल पाहायला मिळते. गोठिवली 11 गोठिवली वर्सेस नवसाती दिवा. सुपर मॅच. 6 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये लक्ष्मण आलाय. रामाबरोबर लक्ष्मणला काम करावं लागेल, कारण की ओमी केडी आता खूप चांगलं काम करतोय. शेवटच्या ओव्हर मध्ये 35 धावा मी खर्च केल्यात, पण आता 6 बॉल मध्ये 19 करायचे आहेत. त्या धावा करण्यासाठी ॲटलिस्ट सिंगल करून मी ओमीला स्ट्राईक देईन. गेम प्लॅन पाहावा लागेल. आता कॅप्टनशिप फार इम्पॉर्टंट असेल. स्वराज म्हात्रे, निलेश पाटील याबरोबर चर्चा केली जाते की स्ट्राईक रोटेट करून द्यायची की आपण वेगळ्या गेम प्लॅनने या मॅचमध्ये खेळायचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रुणाल नारायण म्हात्रे हा गोलंदाज आहे. या गोलंदाजाच्या नावावर देखील विक्रम आहे. पहिला बॉल. पहिल्या बॉलवर फटका दमदार आहे. गॅप मध्ये आहे. 1 धाव. चौकाराच्या दिशेने चेंडू जात होता. लक्ष्मणने चांगलं काम केलंय. आता 5 बॉल 18 धावांची आवश्यकता. काय स्ट्रोक लगवला होता.
जर चिखल नसतं तर पाणी नसलं असतं तर नक्की हा बॉल सीमा पार गेला होता. वेल शॉट लक्ष्मण, सुपर स्ट्रोक. हा स्ट्रोक लक्ष्मण अनेक वेळा रिप्ले मध्ये पाहिल. डिकोड्सचा त्याची रील बनवा लक्ष्मणच्या सिंगलची. इतका चांगला स्ट्रोक लगवला. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. रुणाल म्हात्रे नगरसेवक चषक 4 बॉल मध्ये 4 विकेट प्राप्त केले होते आणि लगातारच्या 2 मॅच मध्ये निर्धाव षटक हाताळलं होतं. आता ओमी केणी अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना थोडीशी कंबर कसावी लागेल. 5 बॉल 18 धावा. इरादा आहे जिंकण्याचा, इरादा आहे पक्का. प्रेक्षक झाले हक्का बक्का. ओमी केणीच्या बॅट मधून आलाय अप्रतिम छक्का. व्हॉट अ शॉट. इट्स आउट ऑफ द ग्राउंड. सीमा रेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. व्हॉट अ बॅटिंग. पराभवाने माणूस संपत नाही पण प्रयत्न सोडतो तो मात्र नक्की संपतो. पण इथे प्रयत्न सोडला नाही या ओमी केणीने आणि सहजासहजी हार मारणारा खेळाडू नाही. म्हणूनच म्हटलं जातं की हा अर्धशतकाचा बादशाह काय, हा काय नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा किलर मिलर. आता मात्र किलर परफॉर्मन्स करत असताना 4 बॉल 12 धावा. सुपर बॅटिंग. 4 चेंडू 12 धावा. प्रेशर आहे. रुणाल म्हात्रे अनेक वेळा आपल्या टीमला फसलेली मॅच काढून दिली आहे. आता ही मॅच काढून देईल की काय. ओमीची विकेट ही मॅचला विजयाचं तिकीट म्हणावं लागेल. ओमी केणी आज अनेक खेळाडू उपस्थित नाहीत पण वन साइडेड मॅच करत असताना खोलवा टप्प्याचा चेंडू इनटू द ब्लॉक होल. कॉइन बॉक्स डिलिव्हरी. तू शेर है तो मैं सवा शेर हूं सांगणारा बॉल. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 12 धावा. असा सामना आपण सारसोळे अगेन्स्ट पाहिला होता सकाळच्या सत्रामध्ये आणि ऐरोली कोलीवाडा टीमने त्या 3 बॉल मध्ये 12 धावा केल्या होत्या. आता या मॅच मध्ये काय करेल. 3 बॉल 12 धावा. बावीस बॉल 76 धावांची विस्फोटक फलंदाजी करत असताना ओमी केणी एक हाती झुंज देतोय. कुठलाच बॅटर नाही. हर्षल पाटीलच्या व्यतिरिक्त कुठल्याही बॅटरने 6 पेक्षा जास्त धावा केला नाही. 76 या आकड्यावर खेळतोय. व्हॉट अ बॅटिंग. 3 बॉल 12 धावांची आवश्यकता. खोलवा टप्प्याचा चेंडू चांगला पाहायला मिळतो. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय. यस 2 धावा कंप्लीट. खूप चांगली गोलंदाजी. काय मॅच आहे, काय सामना आहे. हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल सामना पाहायला मिळतो या मैदानामध्ये. अनेक ट्विस्ट अँड टर्न्स या मॅच मध्ये पाहायला मिळाला. थोडीशी थकावट जाणवते, थोडस दमछाक झाली आहे पण काय बॅटिंग करतोय. 78 या आकड्यावर खेळतोय. आता 2 बॉल 10 धावांची आवश्यकता आहे. सुपर परफॉर्मन्स, लाजबाब सामना पाहायला मिळते. 2 बॉल 10 धावांची आवश्यकता आहे. चेन्नई वर्सेस गुजरात असा सामना देखील IPL मध्ये पाहिला होता. त्यावेळेस रवींद्र जडेजाने हा असा कारनामा केला होता. 2 बॉल मध्ये 10 धावा. फुलरलेनचा चेंडू आहे. थकेगा नहीं, रुकेगा नहीं, जब तक नहीं मिलती जीत तब तक झुकेगा नहीं साला. व्हाट अ बैटिंग, व्हाट अ बैटिंग. मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स, आउटस्टँडिंग, इम्प्रेसिव्ह. केणीच्या बॅट मधून आले षटकार. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये करायचे 4 धावा. बॅटिंग टीम रिव्ह्यू आणि आता रिव्ह्यू मध्ये काय निघेल. हा बॉल कमरेच्या खाली होता की कमरेच्या वर. लीगल बॉल असेल तर मात्र 1 बॉल मध्ये 4 राहतील. जर बॉल नो बॉल असेल तर 2 बॉल मध्ये 4 राहतील. सामना कुठेही होईल पण इथे अंपायर काय डिसिजन देतील त्याकडे लक्ष असेल. शशी मेहर सर एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा केली आहेत कुशल 11 सारस्वत टीम साठी आणि
अंपायरचा कॉल येतोय लीगल बॉल. म्हणजे आता समीकरण आहे 1 बॉल 4 धावांची आवश्यकता. मित्रांनो, सामन्याचा कुठलाही निकाल राहू दे, पण ओमी केणीची बॅटिंग आवरली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. व्हॉट अ बॅटिंग. 84 आकड्यावर खेळतोय. एक बॉल मध्ये करायचे 4 धावा. रुणाल म्हात्रे ज्याने अनेक वेळा सामना जिंकून दिलाय. ओमी केणे ज्याने 100 सामना विजयापर्यंत पोहोचवलाय. 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. फायटिंग नेल बायटिंग सामना पाहायला मिळतोय. प्रेशर आहे बॅटरवर, प्रेशर आहे गोलंदाजावर, प्रेशर आहे राकेश गोठिवली 11 गोठिवली टीमवर, प्रेशर आहे नवसाथी दिवा संघावर. व्हॉट अ मॅच. सुपर मॅच, सुपर डुपर मुकाबला. 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. सुपर बॉलिंग. अखो टप्प्याचा बॉल आणि इथे पहिली धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. तिसरी धाव देखील होईल की काय. काय घडलंय. तिसरी धाव देखील होईल. आणि इथे काय घडलंय. अशा तऱ्हेने हा सामना गोठिवली 11 गोठिवली टीमने आपल्या नावी केलाय. अखेर ओमी केणीची झुंजावत खेळी अपयशी ठरतंय, पण काय खेळलाय यार. लाजबाब खेळ केलाय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ओमी केणीसाठी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे रुणाल म्हात्रेसाठी. काय बॅटल, काय कॉन्टेस्ट आणि काय मॅच आहे. पैसा वसूल सामना. अगदी अंगाला शहार आणणारा सामना पाहायला मिळाला. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ परफॉर्मन्स. गोठिवली 11 गोठिवली आणि नवसाथी दिवा टीम आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून सलाम आहे तुम्ही दोन्ही टीमला. आणि दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच. जर माझं ओपिनियन घेतलं तर ऑब्विसली ओमी केणी हा मॅन ऑफ द मॅच असेल, पण विनिंग टीमला आपण